भाजप उमेदवारास मित्रपक्षानं दिलेला पाठिंबा हा दबावापोटीच. विधान परिषदेचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा खळबळजनक दावा. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला. महायुतीला ज्या दोन मित्रपक्षांनी पाठिंबा दिला तो पाठिंबा हा मनाने नाही तर दबावानं दिलेल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. यामुळे खळबळजनक या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एकमुखी पाठिंबा द्यावा यासाठी राज्यस्तरावर हालचाली झाल्या आणि अखेर महायुतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पाठिंबा दिला. मात्र हा पाठिंबा मनानं दिला नसून तो दबावानं दिल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर हे चार प्रमुख लोक आहेत जे छत्रपती घराणं आहे, शंभूराजे असतील, मकरंदाबा असतील, प्रमुख व्यक्ती आहेत. आणि मकरंदाबांनी आणि शंभूराजेंनी जो या ठिकाणी पाठिंबा दिला तो खरंच त्यांच्या मनापासून दिला का, की एक राजकीय त्या ठिकाणी एक दबाव होता आणि त्यामुळे दिला, याचा मतदारांनी खऱ्या अर्थानं जरा अभ्यास केला पाहिजे. या लोकांना जर विचारलं की जर तुमच्या मनातला उमेदवार कोण, तर ते मनापासून जर त्यांनी सांगितलं तर नक्कीच ते माझं नाव घेतील. याचं कारण असं आहे, या सर्वांशी माझे 2 पिढ्यांचे संबंध आहेत की तुम्ही या लढणाऱ्या अभय जगतापच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. जर मी या ठिकाणी लढायला उभं नसतो तर फक्त आठवून बघा, हेच लोक ज्यांनी कधी एकदा महाराजांचा अपमान केला होता, यांनी कधी एकदा शंभूराजांचा आणि मकरंदाबांचा अपमान केला होता, हे लोक यांच्याकडे आले असते का? ही निवडणूक जर एकतर्फी झाली असती तर मकरंदाबांचे उंबरे यांनी झिजवले असते का? मला एकाच गोष्टीचा अभिमान आहे, या सर्व मतदारांना, मकरंदाबांवर प्रेम करणाऱ्या, शंभूराजांवर प्रेम करणाऱ्या, दोन्ही छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांना मी एवढंच सांगू शकतो, मला एकाच गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. किमान मी या निवडणुकीत उभं राहिल्यामुळं या उमेदवाराला या सगळ्यांचे उंबरे झिजवावे लागतात, त्यांचे पाय धरावे लागतात. आणि मी खऱ्या अर्थानं या चौघांची ताकद काय आहे हे या उमेदवाराला आणि भाजपला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं मी त्यावर सुद्धा खूप खुश आहे की मी खऱ्या अर्थानं तुमच्याच नेत्यांची ताकद काय आहे याचा खरा धडा या उमेदवाराला दिलेला आहे. आता त्यांच्याकडे 650 पेक्षा जास्त संख्याबळ आहे. जिंकायला 450 पाहिजे, आमच्याकडे 190 संख्याबळ आहे. एवढं असूनही त्यांना जर सगळे मतदार घेऊन जायला लागत असेल, पळवून न्यायला लागत असतील, याचा अर्थ डर गए और ये डर जरुरी है.